नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का एका मार्केटमध्ये येणाऱ्या नव्या आयपीओ विषयी. आणि त्या आयपीओचं नाव आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कंपनीचं नाव आहे अँथम बायोसायन्सेस. आता ही कंपनी आपल्याला या नावावरून लक्षात आली असेल, ही कंपनी आहे फार्मा सेक्टर मधली. आणि मग आता नेमकी आता या सगळ्या आयपीओ मध्ये नेमकी काय काय आहे, म्हणजे हा तुम्हाला चांगला रिटर्न देणार आहे का नाही देणार आहे, आपण आयपीओ अप्लाय करायचं का नाही करायचं आहे, तर ह्याविषयी सगळी माहिती आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि मग आता एकंदरीत आपण इथे पहिल्यांदा जाणून घेणार आहोत का ही कंपनी काय करते. तर कंपनी ही आपल्याला काय करते, कंपनी कधीपासून आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर आता ही जी कंपनी आहे ही आहे 2006 सालापासून आहे कंपनी. आणि ही कंपनी साधारणतः कॉन्ट्रॅक्ट रिसर्च डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, तर म्हणजेच काय करते ही, साधारणतः आपण बघतो का वेगवेगळी जी मार्केटमध्ये औषधं येतात त्यामध्ये ही कंपनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&Dचं काम करते. आणि ही 2006 सालापासून मार्केटमध्ये आहे. आणि आता हा जो काय आयपीओ येणार आहे तर त्याविषयी आपल्याला पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. तर हा आयपीओ कसा असणार आहे, तर आता इथे हा आपला सोमवारपासून, म्हणजे आज तारीख 13 जुलै आहे, तर हा आयपीओ सोमवारपासून ओपन होतोय. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस चालणारे, 14, 15, 16. तर ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही जो काय आहे आयपीओ तो तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता याची जी फेस व्हॅल्यू आहे ती फक्त ₹2 ठेवलेली आहे, ती मला पटलेली नाहीये. कारण त्यांनी जो प्राइस बँड ठेवलेला आहे अराउंड 540 ते 570, मग त्या मानाने याची फेस व्हॅल्यू ही ₹10 पाहिजे होती, पण ती ₹2 ठेवलेली आहे. ही गोष्ट मला वाटली ही अशी ठीक वाटत नाही. आणि याची लॉट साईज जी आहे ती साधारणतः अराउंड तुम्ही एका वेळेस 26 शेअर्स त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे आपल्याला माहिती आहे का आयपीओचा एक लॉट साईज जर आपण घेतली तर अराउंड ₹14,900 आसपास त्याची किंमत होते. म्हणजे ₹15,000 आसपास लमसम आपल्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते. आता इथे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण त्या कंपनीमध्ये कोणी कामगार जर असेल तर मग त्याला त्या ठिकाणी ₹50 डिस्काउंट भेटणार आहे. आणि हा जो आहे लिस्ट होणार आहे कुठे, हा आपल्या NSE ला आणि BSE ला लिस्ट होणार आहे. टोटल जर आपण या ठिकाणी किती शेअर्स आहे आणि ते किती मार्केटमध्ये येणार आहे आणि त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर ते साधारणतः 55,90,77,100 शेअर्स इतके शेअर्स मार्केटमध्ये इश्यू होणार आहे. आणि आता इथे आपल्याला हे पण जाणून घेतलं पाहिजे का नेमकी प्रोसिजर काय आहे. तर बघा इथे या ठिकाणी आपण बघतोय का साधारणतः 14 तारखेपासून 16 तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्हाला जी काही तुमच्या अकाउंटला तुम्हाला समजा तो भेटला आयपीओ का नाही भेटला ते तुम्हाला 17 तारखेला कळेल. ज्यांना नाही भेटणार त्यांचा फंड 18 तारखेला रिफंड होईल. तुमच्या डीमॅट अकाउंटला पण ते शेअर्स 18 तारखेला क्रेडिट होतील. आणि हा 21 तारखेला आयपीओ मार्केटला लिस्टेड होईल. म्हणजेच आता ह्या सोमवार, म्हणजे हा जो आठवडा चालू होतोय, तर ह्या आठवड्यातल्या सोमवारपासून ही जी प्रोसिजर चालू होते, पुढच्या सोमवारी हा आपल्या मार्केटला लिस्टेड होणार आहे. आणि तुम्ही याला 16 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आता आपल्याला हे पण जाणून घेतलं पाहिजे का एकंदरीतच याच्यामध्ये आपल्याला फिनान्शियल कंडिशन जी आहे ती कशी आहे, आपण ते या ठिकाणी जाणून घेऊया. म्हणजेच कंपनी प्रॉफिटेबल आहे का नाही आहे वगैरे ते आपण जाणून घेऊया. आता इथे या ठिकाणी आपण बघतोय का, ओके, आता इथे हे साधारणतः मागच्या 3 वर्षाचा डाटा आहे. आणि हा 3 वर्षाचा डाटा जर आपण बघितला तर डाटा काय सांगतोय बघा. साधारणतः 2023 या वर्षामध्ये जो कंपनीचा रेव्हेन्यू होता तो कंपनीचा रेव्हेन्यू 1133 करोड रुपये होता. आणि जो प्रॉफिट होता 385 करोड रुपयाचा. 2024 या आर्थिक वर्षामध्ये हा झाला 1483 करोड रुपयाचा रेव्हेन्यू, पण प्रॉफिट थोडा कमी झाला, 367 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. आणि 2025 या आर्थिक वर्षामध्ये 1930 करोड रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झाला आणि 485 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे कंपनी ही सगळी जर आपण टोटल सगळ्या बाजूने जर विचार केला तर प्रॉफिटेबल आहे. कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आता कर्ज जर बघितलं तर 125 करोड रुपयाच्या आसपास कंपनीवरती कर्ज होतं 2023 ला. 2024 ला 232 रुपये आणि 2025 ला
कंपनीवरती 109 कोटी रुपयाचं कर्ज होतं. म्हणजे कर्ज जे आहे ते कमी झालेलं आहे. जो कर्जाचा लोड आहे तो हा कमी झालेला आहे. मार्केट कॅपिटल जर आपण या कंपनीचं बघितलं तर साधारणतः 31,867 करोड रुपयाच्या आसपास मार्केट कॅपिटल आहे, का जे असं आपण म्हणू शकतो का साधारणतः मिडियम साईज कंपनी आहे. आणि जो पी आहे तो साधारणतः 70च्या आसपास आहे, का जो जास्त आहे. आता हे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आता होतं काय का आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आता ही कंपनी काय करणार आहे. आता ही कंपनी आता इथे आपण बघतोय का इथे साधारणतः जो काय 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 लोक टाकतात बाबा नेमकी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, कारण टाकलेलं अप्लाय म्हणून असं त्या ठिकाणी टाकलेलं आहे. पण आपल्याला त्यावरती न जायचं. आपल्याला कशावरती जायचंय. आपल्याला जायचं आहे बाबा ग्रे मार्केटमध्ये काय चाललेलं आहे. आता इथे या ठिकाणी दिसतंय का इथे आपल्याला ग्रे मार्केटमध्ये साधारणतः 93 रुपयाचा आयपीओ चा जो प्रीमियम आहे तो आहे फक्त 93 रुपीज. म्हणजे तुम्ही विचार करा, जर हा आयपीओ समजा इथे जो ग्रे मार्केटचा भाव चालू आहे त्या भावानुसार जर लिस्टेड जर झाला तर इथे तुम्ही 570 रुपयाला इथे तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करावा लागणार. 93 रुपये सध्या मार्केटमध्ये प्रीमियम चालू आहे. म्हणजे अराउंड फक्त आपण असं म्हणू शकतो का 15 ते 20% आसपास तुम्हाला याच्यामध्ये गेन भेटू शकतो. म्हणजे जी काय याची लिस्टिंग आहे ती लिस्टिंग अराउंड 650च्या आसपासची लिस्टिंग या ठिकाणी आपल्याला इथे तरी दिसते. म्हणजे असा खूप मोठा बंपर आपण असं म्हणूया लिस्टिंग, ही अशी बंपर लिस्टिंग ह्या आयपीओ मध्ये होणार नाही असं एकंदरीत चित्र मला ह्या ठिकाणी दिसतंय. तेव्हा मग ते आता आपण ठरवायचं आहे का ह्या आयपीओ ला अप्लाय करायचं की नाही करायचं, तो तुमचा विषय आहे. मी तुमच्या समोर मांडलेला आहे. पण असं मला वाटतंय की हा जो आयपीओ आहे हा जरा थोडा खूप महाग वाटतोय मला. आणि आता जर आपण त्याच्यामध्ये बघितलं ग्रे मार्केटमध्ये पण त्याला एवढा मोठा काय असा प्रीमियम चालू नाही. पण साधारणतः 15 ते 20%च्या आसपास यामध्ये तुम्हाला लिस्टिंग गेन हा इथे भेटू शकतो. आणि तेव्हा मग आता हे सगळं तुम्ही ठरवायचं आहे. हा जो आयपीओ आहे तो आयपीओ अप्लाय करायचा की नाही तो संपूर्णपणे तुमचा विषय आहे. ओके. तर आता तर काय करतोय आपण इथे थांबतोय. पण त्यापूर्वी आपल्या सर्वांना डिस्क्लेमर द्यायचंय का ह्या व्हिडिओमध्ये मी कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया आपण नोंद घ्या. कुठलाही आपण ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आपल्या होणाऱ्या फायद्या आणि तोट्यामध्ये माझा काही सहभाग असणार नाहीये. आपण याची कृपया नोंद घ्या. आणि त्यानंतर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जा. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करू शकता.